नमस्कार. आज 28 डिसेंबर. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्यात, ज्यांनी स्वतःची नोंद इतिहासाच्या पानात उठवली आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचा 28 डिसेंबरचा इतिहास. 1885 मध्ये देशातल्या सर्वात जुन्या राजकीय पक्ष काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे ज्याची स्थापना ब्रिटिश नागरिक A.O. ह्यूम यांच्या हस्ते झाली होती. काँग्रेस पक्षाचे पहिले अध्यक्ष बॅरिस्टर वोमेशचंद्र बॅनर्जी होते. काँग्रेस पक्षाचं पहिलं अधिवेशन पुण्यात होणार होतं, मात्र तिथे कॉलरा पसरलेला असल्याने ते मुंबई इथं केलं गेलं. 1932 मध्ये भारतीय उद्योगपती धीरूभाई अंबानी यांचा गुजरातमध्ये जन्म झाला. धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा पाया घातला आहे. धीरूभाईंनी रिलायन्सची सुरुवात फक्त 500 रुपये आणि 3 खुर्च्या घेऊन केली होती. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या धीरूभाईंनी एडन इथं जाऊन सुरुवातीला काही काळ खाद्यपदार्थांच्या विक्रीचं काम केलं, तसंच पेट्रोल पंपावरही काम केलं. मात्र तिथे मिळणाऱ्या 300 रुपयाच्या पगारात त्यांना कधीच रमायचं नव्हतं. त्यांना नेहमीच व्यवसाय करायचा होता. त्यामुळे अर्थातच जी काही बचत होती ती घेऊन त्या देशात परतले आणि त्यानंतर 1957 मध्ये त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना केली. 1937 मध्ये भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईत जन्म झाला. रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे पुत्र होत. 1991 मध्ये टाटा समूहाचं अध्यक्षपद स्वीकारलेल्या रतन टाटा यांनी कंपनीला मोठ्या उंचीवर नेण्यात महत्त्वाचं योगदान दिलंय. टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा चहा इत्यादी कंपन्या टाटाच्या असून हा व्यवसाय भारतापुरता मर्यादित नसून तो 100हून अधिक देशात कार्यरत आहे. 1952 मध्ये याच दिवशी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचा नवी दिल्ली इथं जन्म झाला. प्रदीर्घ आणि यशस्वी राजकीय कारकीर्द ऐन भरात असताना त्यांनी 24 ऑगस्ट 2019 रोजी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अरुण जेटली हे भाजपच्या प्रमुख नेत्यांमधले एक होत. 1975 मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष होते. तर 1975 ते 77 दरम्यान आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. विद्यार्थी नेते ते केंद्रीय अर्थमंत्री पदापर्यंतच्या या प्रवासात त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं. अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, कायदा मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द विशेष लोकप्रिय ठरली. 2002 मध्ये याच दिवशी सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइनची सुरुवात अमेरिकन उद्योगपती रीड हॉफमन यांनी केली. आज लिंक्डइन हे नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनलं आहे. 18 डिसेंबर 2023 पर्यंत लिंक्डइनचे 200 पेक्षा जास्त देशांमध्ये 1 अब्जाहून अधिक वापरकर्ते आहेत. लिंक्डइन हे जगातलं 6वं लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जातं. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 28 डिसेंबर 2023 हा या वर्षाचा 362वा दिवस आहे. आज गुरुवार असून आता वर्ष संपायला अवघे 3 दिवस उरलेले आहेत.